नमस्कार. सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मला ना सकाळी नाश्ता काय बनवायचा हाही प्रश्न पडलेला होता. कारण की भाज्या जवळपास माझ्याकडच्या आता संपण्यात आलेल्या आणि पोहे, उपमा किंवा हे सोडून आपल्याला दुसरं काही बनवायचं आलं की मग थोडा जास्तीचा विचार करावा लागतो. तर मी विचार केला की पोहेच बनवूया. तर पोहेमध्ये ना मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं की माझ्या सासऱ्यांना कांदे लसूण चालत नाही. कारण की माझ्या सासूबाई आणि सासरे ओम शांतीमध्ये जात होते, म्हणजे ब्रह्माकुमारीजमध्ये जातात. सासूबाई तर नाही येत आता, पण मग त्यामुळे ना कांद्याऐवजी तिथे कॅबेज वापरला जातो. पोहे, खिचडी किंवा अशा बऱ्याच पदार्थांमध्ये जिथे आपण कांदा टाकतो ना, भाज्या सोडून उपमा, तर कोरडा जोही नाश्ता असतो तर तिथे म्हणजे ब्रह्माकुमारीजमध्ये जाणारे लोक कॅबेजचा उपयोग करतात. हे पण छान लागतो कॅबेज टाकून, म्हणजे पदार्थ. सुरुवातीला मला जेव्हा सवय नव्हती तेव्हा थोडं वेगळं वाटायचं, पण आता मला सवय झालेली आहे, त्यामुळे ते पदार्थ चांगले चविष्ट वाटतात. फक्त एवढं असतं की पत्ताकोबीचा ज्यावेळेस वापर करतो ना त्यावेळेस थोडं तेल जास्त टाकावं लागतं. कारण की कांदा ना थोडं पाणी सोडत असतो आणि पत्ताकोबी ना लवकर थोडी करपून जाते. म्हणून मग ना थोडं तेल टाकलं जास्त तर तो पदार्थ असा मऊ लुसलुशीत होण्यासाठी मदत होते. आज ना मला बरीचशी आवराआवर करायची होती, त्यामुळे ना मी लगेच पोहे बनवल्यानंतर भाजी बनवून घ्यायचं ठरवलं की जेणेकरून इतर कामांसाठी मला वेळ मिळेल. कारण म्हणजे ज्या एका रूममध्ये जिथे कपाटे ठेवलेली आहेत ना, तर तिथे बऱ्यापैकी पसारा झालेला होता तिथल्या मांडणीमध्ये. तो पसारा आवरणं मला ना खूप आज म्हणजे गरजेचं वाटत होतं. कारण की ते डोळ्यांना बघायला ना असं कपाटामध्ये झाकल्या जातात वस्तू, पण ओपन असतील ना तर ते सगळं विस्कटलेलं आपल्याला ज्यावेळेस दिसतं ना, तर त्यावेळेस ना आपल्याला खूप अस्वस्थता निर्माण होते आणि सगळा अस्ताव्यस्त झालेला पसारा बघून ना असं वाटतं कधी एकदाचं आपण हे सगळं आवरून टाकू. आता मी जेवण बनवत होती तर आपण ना इतर भरपूर कामं असतात आपल्याला, पण ना अशी बारीक सारीक कामं खूप छोटी असतात, पण नेमकं त्यांना करायला ना वेळच मिळत नाही. या चाळण्या ना मला स्वच्छ करायच्या होत्या बऱ्याच दिवसापासून ना, मी म्हणजे 5-7 दिवसापासून ना रोज विचार करायची आज करू, आणि नेमकं ना आठवण नाही राहायची ज्यावेळेस मी किचनमध्ये काम करत होती त्यावेळेस. आणि बसली नंतर झोपायच्या वेळेस मला आठवण व्हायची की चाळण्या स्वच्छ करायच्या राहून गेल्या. तर आपल्या ज्या चहाच्या चाळण्या असतात ना त्या खूप अशा कधीतरी ना अशा आजूबाजूला ब्लॅकिश होऊन जातात आणि लालसर पडतात. तर त्यासाठी मी काय करते, प्रत्येक महिन्याला ना गरम कडक पाण्यामध्ये थोडंसं आपलं पावडर टाकते, सर्फ एक्सल जी असेल ती कपडे धुण्याची, आणि लिंबू टाकते आणि मीठ टाकते. तर त्यामुळे ना, आणि त्यांना ना जवळपास 10 मिनटं ना असंच पाण्यामध्ये मी उकळू देते. तर सगळे जे चाळण्यांचा चिकटपणा, घाण असते, बारीक कण अडकलेले असतात चहा पावडरचे, ते संपूर्ण निघून जातात आणि चाळण्या अगदी चकचकीत होऊन जातात. मसाल्याचा डबाही मी ना घासून घेतलेला होता आणि ज्या वाट्या खाली झालेल्या होत्या ना त्यामध्ये मसाल्याच्या डब्यातल्या सगळ्या वस्तू मला भरायच्या होत्या. तर मसाल्याचा डबाही बऱ्याचदा ना खूप चिकट होऊन जातो. मग मी वेळच्या वेळी ना त्याला घासून घेते आणि मग त्यामुळे ना स्वच्छ आणि चकचकीत दिसतो. आपण कामं केली तर भरपूर आहेत घरामध्ये आणि नाही केली तर अजिबातच नाही आहेत. तर मी मसाल्याचा डबा यासाठी भरून ठेवते की जेणेकरून ना जेवण बनवताना ना वेळेवर ना सगळ्या वस्तूंची जमवाजमव करताना ना खूप घाई होते. मग फोडणी आपली करपून जाते. तर त्यामुळे ना आधीच हे सगळं पूर्ण व्यवस्थित असलं तर मग कामं करायलाही मजा येते, नाहीतर ना मग आपलीच स्वतःची चिडचिड होत असते. उन्हाळा असल्यामुळे ना ताक आता नियमित तयार केलं जातं. तर ही रवी पण ना जरा चिकटच झाली होती. आपण रोज जरी स्वच्छ केली म्हणजे घासली तरी पण ना काही चिकटपणा राहूनच जातो. कारण की आपले बोटं काही आतल्या भागापर्यंत पोचत नाही. मग ना मी गरम पाण्याने या पद्धतीने स्वच्छ करून घेतली.
अशा छोट्या मोठ्या कामांसाठी ना आपल्याला स्पेशली वेळ तर काढताच येत नाही, कारण की इतकी असंख्य कामं असतात आणि मुलं लहान असल्यावरती ना तर जास्तीचीच कामं वाढलेली असतात. आणि आता ना 10वी-12वीचे पेपर सुरू आहेत ना, तर मुलं लवकर घरी येतात शाळेतून. तर त्यामुळे ना डबल कामं वाढलेली आहेत, कारण की दिवसभर मुलं घरी असल्यावर ना त्यांचं खेळणं किंवा अभ्यास चालू असतो. मग थोडाफार पसारा होतो. परत त्यांचं काहीतरी त्यांना पण घरी असल्यामुळे काहीतरी वेगळं खायला हवं असतं. फक्त पोळी भाजी नको असते. म्हणून अजून तो एक म्हणजे वाढलेलाच आपला प्रश्न असतो. मग त्याच्यासाठी ना काहीतरी अजून पटकन असा खाता येईल म्हणून अजून मी तेही मुलांसाठी करण्याचा विचार करते, की त्यांना छोट्याशा भुकेसाठी काहीतरी खायला करून ठेवावं. मागच्या आठवड्यात ना किचनमध्ये ना 2दा गोम निघालेली. त्यामुळे ना मला एवढी भीती वाटते आता, की मी सारखी ना खाली पायाकडेच बघत असते. किचन सिंककडे तर ना मी म्हणजे आता भांडं एक पण साधं धूत नाही, कारण की सगळी भांडी मी जमा करते आणि ती भांडी ना बाहेर घासायला घेऊन जाते. किचनच्या दुसरी जी मांडणी आहे ग्रॅनाईटची ना, तिच्यावरती खूप पसारा झालेला, पसारा म्हणजे विस्कटलेलं आहे सगळं. पण मी ना आता आवरणार होती, मी वरच्यावरती आवरत असते, पण परत ना ते 2-3 दिवसांनी होऊन जातं आणि मी थोडं टाळत पण आहे, कारण की लवकरच आम्ही दुसरीकडे राहायला जाणार आहोत. घर चेंज करणार आहोत, महत्त्वाचं म्हणजे. तर तुम्हाला लवकरच दिसेल, आपण 15 दिवसांनी अजून दुसऱ्या नवीन घरात परत नवीन किचन, नवीन सगळं. ह्या घर तुम्हाला वाटेल घर का चेंज करत आहात. इकडे ना ह्या घराच्या बॅक साईडला ना गटार आहे आणि त्याचा प्रचंड म्हणजे खूपच वास येतो. म्हणजे रात्री तर ना खूप वास येतो. असं मी ना आल्यापासून ना 1-2 महिन्यातच मला असं जाणवायला लागलं होतं. पण ना असं वाटतं की आपण इथून परत सामान उचला, परत खूप म्हणजे खर्चही लागतो, कारण की आणि परत त्रासही होतो आपल्याला, सगळा सामान जागच्या जागी लावावं लागतो. म्हणून मग करायचं की नाही, करायचं की नाही, ह्या विचारामध्येच ना 2-3 महिने गेलेले. पण ह्या महिन्यात ना मी फायनल केलेलं, कारण की उन्हाळ्यामुळे ना तो वास जास्तीचाच वाढलेला, की आपण घर चेंज करून घेऊ. आता घरी शोधलेलं आहे आणि 1 मार्चपासून आता आपण नवीन म्हणजे आम्ही नवीन घरी राहायला जाणार आहोत. जिओ मार्टला गेली होती ना, तर त्यावेळेस ना मी तिथून ना हा छोटासा प्लास्टिकचा जो बॉक्स होता पेन वगैरे ठेवण्याचा, तो घेतलेला. म्हणजे नीट सगळ्या व्यवस्थित पेन राहतील म्हणून. छान होता आणि स्वस्त होता, काहीतरी 40-50 रुपयाचा होता. नंतर मी भांडे घासण्यासाठी साबण आणलेले आणि हे 2 काचेचे ना मी ग्लास आणलेले. त्याच्यावरती ना ऑफर होती. हे जे बाऊल आहेत ना, तर एकावर एक फ्री बाऊल होतं. जे काचेचे ग्लास आहेत ना, ते काहीतरी 49 रुपयाचा होता. आणि ही प्लेट पण घेतलेली मी सिरॅमिकची, तर ती पण एकावर एक फ्री होती आणि खूप सारी अशी ऑफर होती, त्यामुळे मी घेतलेलं. हे बघू शकतात, बाऊल 84 रुपयाला आहे, पण ते ना 49 रुपयालाच मिळालेलं. काहीतरी जिओची तिथे ऑफर सुरू होती वाटतं आणि प्लेटही मला खूप स्वस्त मिळालेली. मोठा काचेचा ग्लास 59 रुपयाला मिळालेला आणि क्वालिटीही चांगली आहे. नंतर ना हे जे डबे आहेत, तर ते कशासाठी घेतलेले, कारण की आपण पेस्ट ब्रश वगैरे ठेवतो ना, तर त्याच्यासाठी ना जो बॉक्स होता ना, तर तो तिथे 90 रुपयाला होता. मग त्यापेक्षा मला वाटलं हे 3 डबे 99 रुपयामध्ये होते. तर मग जर तितक्याच किमतीमध्ये 3 डबे येत असतील, मग एका डब्यात पेन ठेवू शकतो. एका ह्याच्यात जेही असं काहीतरी साहित्य आपल्याला ऑर्गनाईज करायचं असेल, ते ठेवण्यासाठी मी तो पर्याय निवडला. हा रूम आता मी आवरायला घेतलेला आहे, कारण की ही जी मांडणी होती ना खूप विस्कटलेली. ह्या मागच्या 15-20 दिवसात समजा माझं घराकडे बरं नसल्यामुळे लक्षच नव्हतं, म्हणजे मीच दिलेलं नाही. आणि ह्या चेअरचं तर मला समजतच नाही, मी जर एखादा कपडा त्याच्यावरती ठेवला तर त्याच्यावरती एक्स्ट्राचे 10-20 कपडे कसे जमा होतात ना, तेच समजत नाही. नंतर मी विचार करते की आपण तर फक्त एकच नॅपकिन ठेवलेला होता हात पुसण्यासाठी आणि त्याच्यावर
19 कपडे कुठून जमा झालेले आहेत. म्हणजे शक्य तर ना एका दिवसामध्ये 20 कपडे तरी तिथे जमा होतात. आधी ना मी सगळे जेही ते बॉक्स आहेत माझ्याकडे त्यांच्यामधले कपडे काढून घेतलेले, बाजूला करून घेतलेले, कारण की आमचे सगळ्यांची एकात एक मिक्स आलेले होते कपडे. आपल्याला जर नवीन ठिकाणी राहायला जायचं असेल ना, तर आपलं काय होतं की म्हणजे त्यात असलेल्या घरामध्ये ना आवरायला एवढं जास्त चित्त नाही लागत. असं वाटतं की जाऊ दे, परत हे सगळं उचकटायचंच आहे, परत आपण सामान भरणारच आहोत, तर कशाला एवढी दमायन करायची. तर म्हणून ना फक्त मी ते म्हणजे स्वच्छ करून घेतलेलं, की जेणेकरून प्रत्येकाला आपापले कपडे वेळेवर मिळतील असं म्हणून. तर आणि पुस्तकं पण ना तनिष्का उन्नतीने सगळे एकत्र करून टाकलेले दोघींचे. आणि नंतर जेही एक्स्ट्राच्या वस्तू होत्या तिथे, तर त्याही मला सापडत नव्हत्या. म्हणून मग मी हे संपूर्ण सगळं व्यवस्थित रचण्याचा निर्णय घेतला. मला ना गाऊनवरती तर व्हिडिओ करायचे नसतात, पण काय होतं ज्यावेळेस असं स्वच्छतेची कामं करते ना, तर त्यावेळेस ना त्या कुर्त्यांवरती ना माझ्याकडून खरं म्हणजे कामच होत नाही. असं म्हणजे नवीन कपडे घालून एकदम चकचकीत, आणि आपण कामं नाही होत घरातली, कारण की जीही घरातली कामं असतात ना, ते आपल्या मऊसूद अशा रोजचे जे वापरणारे कपडे असतात ना, त्यांच्यावरतीच आपल्याला असे छान होतात. म्हणून मग मी परत त्या रूटवर येऊन जाते आणि परत गाऊन घालून तुमच्यासमोर प्रेझेंट करते. रोज ठरवते की नाही नाही, कुर्त्यावरती संपूर्ण क्लिनिंग असू दे, काहीही करेल, पण ज्यावेळेस क्लिनिंग करायची वेळ येते ना, त्यावेळेस नेमकं हे सगळं होत नाही माझ्याकडून. कुठलंही काम करताना ना उन्नतीला करायचंच असतं ते मध्ये मध्ये, म्हणजे तिलाही करायला आवडतं. तर ते केल्याशिवाय तिचंही मन भरत नाही. आणि ना मी असं आवडताना ना वस्तू ठेवून देते, आणि नंतर त्याच वस्तूंना मला बऱ्याचदा सापडत नाही. पण उन्नतीचं एवढं बारीक लक्ष असतं की ती काय करते, हे आता रचलंय ना मी, तर सगळं एक एक खोका, नंतर बॉक्स जेही आहेत ना, ते सगळं बघणार ती की कशात काय ठेवलेलं आहे. तर घरात जर वस्तू कुणाला काही हवी असेल, सापडत नसेल, तर ना उन्नतीला माहिती असतं कुठे फेविस्टिक ठेवलेलं आहे, कुठे नेल कटर ठेवलेलं आहे. कारण की ती दिवसभर हेच कामं करत राहते की म्हणजे काढायचे, खेळायचं, ठेवायचं. त्यामुळे ना अशी ही एक गंमतच आहे. तिला मी ना रागवत असते ती ज्यावेळेस ना मध्ये मध्ये येते की मला डिस्टर्ब होतं आहे तुझ्यामुळे, तू करू नको मध्ये मध्ये, मला कामं पटपट होत नाही. पण नंतर ज्यावेळेस वस्तू शोधण्याची वेळ येते ना, ती बरोबर लगेच सांगितल्यानंतर ना सांगून देत असते. आमच्याकडे ना पॉन्ड्स पावडरचा डबा ना कोणीच वापरत नाही, कारण की मला त्याचा वास आवडत नाही, आणि म्हणजे तो खूप स्ट्रॉंग असतो ना, तर मग मला डोकेदुखी होते जर ते लावलं तर. पण हे कुठलं तरी गिफ्ट मिळालं होतं, त्यामध्ये ना क्रीम, पावडर, परफ्यूम मिळालेला, आणि ते असंच पडलेलं आहे, कोणीच वापरत नाही. मी आता कुणाला द्यायचं हेच मला समजत नाही. कारण की माझ्याकडे ज्या मावशी येतात ना, त्याही खूप म्हाताऱ्या आहेत. तर त्या तर ते लावणार नाही असं वाटतं. आता कुणीतरी शोधावं लागेल की मला एखाद्या मावशी वगैरे कमी वयाच्या, मग त्यांना ह्या सगळ्या वस्तू मी देऊन टाकेल. मेकअपचं विचाराल तर मला मेकअप खरंच पर्सनली करायला आवडत नाही. म्हणजे ते माझं नेचरच नाही, ते करायला हवं आपण. कारण की ना प्रत्येकाचं एक नेचर असतं. कुणाला मेकअप करायला आवडतं, कुणाला फिरायला आवडतं, कुणाला घरातली स्वच्छता करायला आवडते. स्किनला ना डेली मी कुठलंही क्रीम लावत नाही, कारण की मला ती गरजही वाटत नाही. कारण जास्त स्ट्रॉंग जे क्रीम असतात ना, त्यांचा मला त्या वासाचा खूप त्रास होतो, डोकेदुखी होते, म्हणून मग मी कधीही नाही लावत. लावलं ना असं ड्रायनेस वाटला तर माझ्याकडे एक क्रीम आहे, मी नेक्स्ट टाईम नक्कीच दाखवेल. तर ते लावत असते, छान आहे ते, पण ते पण मी वर्षात मोजून 10 वेळेसच लावत असणार. हे संपूर्ण आवरण्यामध्ये ना माझा बराच वेळ गेलेला. मग नंतर संध्याकाळ झालेली. आता काय बनवायचं हा एक खूप मोठा प्रश्न होता. माझ्याकडे ना दही बऱ्यापैकी शिल्लक होतं, तर मी कढी आणि वांगी होती शिल्लक, तर त्यांचं भरीत करण्याचं ठरवलं. कढी बनवताना ना मी तेलामध्ये मोहरी, जिरं, 2-3 लवंग, मिरची आणि मेथीचे काही 5-7 दाणे असं फोडणीमध्ये टाकत असते. थोडा हिंग टाकत असते, आणि
त्यानंतर आपलं ताकामध्ये बेसन पीठ ॲड करते आणि त्याची कढी बनवते. मला ना बऱ्याचदा 1-2 ताईंनी सांगितलेलं कढी कशी बनवता ते दाखवा. यापूर्वी मी कढी कशी बनवते ते कधीच दाखवलेलं नव्हतं, म्हणून मग मी तुमच्यासोबत यावेळेस शेअर केलेलं आहे. त्या फोडणीच्या तेलामध्येच मी थोडी कोथिंबीर ॲड करत असते, त्यामुळे ना कढी दिसायलाही खूप छान दिसते आणि चवीलाही छान वाटते. आणि कढीपत्ताही टाकते, पण यावेळेस ना माझ्याकडे कढीपत्ता नव्हता आणि कोथिंबीर मी घाईमध्ये ना टाकायचं विसरली होती, म्हणून मग मी वरून टाकलेली आहे. आणि कढीला उकळ आल्यानंतर ना थोडीशी चुरून कसुरी मेथी टाकायची. फार छान टेस्ट येते यामुळे कढीला. नक्कीच तुम्ही कढीमध्ये कसुरी मेथीचा एकदा वापर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमची कढी कशी झालेली आहे. बऱ्याचदा ना कढी फुटण्याची म्हणजे फुटून जाते काही जणांची, पण ते ना दह्यावरती डिपेंड असतं की आपलं दही असं पाणीदार आहे की असं खडेसारखं. खडेवालं जे दही असतं ना त्याची कढी कधीच फुटत नाही. ती अगदी चाळली नाही ना तरीही फुटत नाही. पण जे असं अर्धं पाणी आणि अर्धं दही असतं ना त्याची कढी फुटून जाते. म्हणून दही लावताना काळजी घेतली ना आपण तर कढी खूप छान तयार होते. आणि भरीत तर आपलं नेहमीप्रमाणेच बनवते आहे मी. वुमन्स डेच्या दिवशी ना नीता अंबानींनी ना त्यांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे एक्सरसाइजचा. पण त्या जे बोललेल्या आहेत ना ते खरंच खूपच सुंदर आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. Zee24 आहे वाटतं तो व्हिडिओ. मी बघितलेलाच, कालच बघितलेला. तर आपण म्हणजे आपल्या घरातल्यांना सगळ्यांना प्राधान्य देतो, पण स्वतःला प्राधान्य देत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे, स्वतःला प्राधान्य देणं. तर त्यावरती त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्या आयुष्यात आपण स्वतःला प्राधान्य देणं किती महत्त्वाचं आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. मलाच माझी जाणीव झाली, कारण की ना मीही अनेकदा ना योगा क्लासेसचा ना तपास करून येते, लावते. पण सकाळी मुलांना शाळेत पाठवायचं असतं, नंतर मिस्टरांचा टिफिन असतो, सगळ्यांचा नाश्ता असतो. तर या सगळ्यांचे म्हणजे टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी ना मी स्वतःसाठी वेळ काढत नाही. पण खरं तर मी स्वतःसाठीही वेळ काढायला हवा असं मला अनेकदा जाणवतं. कारण की योगा करणं, चालायला जाणं हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. 40शी नंतर तर ना म्हणजे आपलं शरीर हळूहळू सांगायला लागतं की काय काय कमतरता होत आहेत आपल्या शरीरामध्ये. म्हणून आपण खरंच स्त्रियांनी स्वतःला प्राधान्य द्यायलाच हवं. छोटी फॅमिली असेल ना तर पटकन आपल्यासाठी ना बऱ्यापैकी वेळ निघतो. पण मोठ्या फॅमिलीमध्ये ना सगळ्यांचा वेळ ॲडजस्ट करून मग आपल्याला आपल्यासाठी वेळ काढायचा असतो. त्यामध्ये आपली थोडीशी ना धावपळ होते. पण आता मीही ठरवलेलं आहे की खरंच मीही स्वतःसाठी 1 तास तरी काढायला हवा. तुम्हीही मैत्रिणींनो तुमच्यासाठी वेळ काढा आणि चला भेटूया आपण परत अशा नवीन छानशा व्हिडिओसोबत. आता मी या व्हिडिओचा एंड करते. जाता जाता परत तुम्हाला काल आलेली कृष्णकमळची फुलं दाखवत आहे. सूर्य मावळलेला आहे. मी जेवण लवकरच तयार करून घेतलेलं.